बिग बॉस सीझन 5 मराठी। अरे याच्यामध्ये अशा एंट्र्या होतील, तुम्ही बघत असाल किंवा नसाल, हा व्हिडिओ तुमच्या खरोखर फायदेशीर होऊ शकतो। कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगणार आहे की कोण आलंय, कसं आलंय आणि किती वेळ राहू शकतं। तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सर्वेश कुले आणि तुम्ही बघताय शब्दवेडे। तर मंडळी, यावेळीचा बिग बॉस मराठी सीझन 5 अर्थातच रितेश देशमुख साहेब आपले हे होस्ट करतायत। हिंदीमध्ये सलमान खान होस्ट करतात। मराठी बिग बॉस थोड्या वर्षाआधी आपले डायरेक्टर साहेब करत होते, पण सध्या रितेश देशमुख करतायत, तेही चांगलंच करतील। कंटेस्टंट नंबर 1 वर्षा उसगावकर। भाई आपलं लहानपण गेले, संपूर्ण लहानपण गेलंय त्यांचे पिक्चर बघण्यात। भरपूर 56 वर्षाचे आहेत, त्यांना बघून कधी वाटत नाही 56 वर्षाचे आहेत, पण त्या 56 वर्षाच्या आहेत। अनेक हिंदी मराठी भरपूर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय। ॲज अ मेन लीड देखील भरपूर ठिकाणी काम केलंय। आणि आपण जेव्हा लहान होतो, लक्षा मामा किंवा आपले अशोक सराफ, महेश कोठारे यांच्या भरपूर पिक्चरमध्ये आपल्याला हिरोईन कोण असेल तर फक्त वर्षा उसगावकर असायची। तर सगळ्यात पहिली कंटेस्टंट ती आहे। त्यानंतर येते अंकिता वालावलकर, कोकण क्वीन असं तिला संबोधलं जातं। तुमच्या न्यूज फीड, तुमच्या इन्स्टा फीडमध्ये वगैरे कधी तर ती आली असेल, तुम्हाला माहीत असेल ती तिच्या एक वेगळ्या शैलीसाठी किंवा तिच्या बोलण्यासाठी, रीलसाठी तीही तिच्या लाईफमध्ये खूप फेमस आहे। त्यानंतर येतो कलर्स मराठी, म्हणजे त्याच कलर्स मराठीवरती एक सिरियल येते रमा राघव नावाची। त्यातला जो मेन लीड आहे राघव म्हणजेच निखिल दामले, हा पुढचा कंटेस्टंट असतो। त्यानंतर एंट्री होते भरपूर चित्रपटांमध्ये त्यांची जी शैली आहे किंवा हास्य सम्राट असेल, हास्य जत्रा असेल, त्याच्यामध्ये आपल्याला पॅडी कांबळे हे ऐकून माहीत असेल। तेच पांडुरंग कांबळे म्हणजेच पॅडी कांबळे हे पुढचे कंटेस्टंट आहे। त्यांचा एव्ही इतका छान होता, त्यांनी जो एंट्रीवेळी एव्ही दाखवला होता की लाईक आतापर्यंत फक्त पॅडी कांबळे फक्त स्माइल करणारा, हसणारा, स्वतःवरती जोक घेणारा हाच राहून गेला। तो स्वतःला कधी नट सम्राट म्हणून त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या शैली आहेत तो कधी बघितलेला नाही, आणि तेच बघण्यासाठी तो या शो मध्ये आलाय, ते त्याच्या एव्ही मध्ये दिसत होतं। त्यानंतरची कंटेस्टंट आहे योगिता चव्हाण, जीव माझा गुंतला या सिरियल मधली मेन लीड। ऑफकोर्स ती ऍक्टर आहे। त्यानंतर अजून एक सिरियल आहे भाग्य दिले तू मला, त्यातली जी मेन लीड आहे जान्हवी किल्लेदार। ऑब्विसली ती पण एक आर्टिस्ट आहे, एक ऍक्टर आहे, ती तिची सिरियल मध्ये काम करते किंवा भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी ती काम करून आलेली आहे। आणि अशातच अजून एक कंटेस्टंट असा येतो की प्रॉपर सिंगर आहे अभिजित सावंत। भरपूर मोठी दिग्गज गाणी त्यांनी स्वतः म्हटलेत, आपल्यालाही देखील भरपूर त्यांची गाणी माहीत असतील। असा एक प्रॉपर सिंगर यावेळी बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये आलेला आहे अभिजित सावंत। त्यातच एक असं व्यक्तिमत्व येतं, छोटा पुढारी नावाचा पिक्चर तुम्ही बघितला असेल, त्यातला जो छोटा पुढारीची जी भूमिका केलाय किंवा रिअल लाईफ मध्ये देखील तो एक पुढारीच आहे। त्याचं ते बोलणं किंवा त्याचं वागणं एक पुढारीपेक्षा कमी अजिबात नाहीये। तो छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दरोडे। हो, घनश्याम दरोडे तोच माणूस आहे। इंस्टाग्रामवरती जर तुम्ही सर्च करून बघितला तर त्याचे देखील भरपूर फॉलोअर्स आहेत, पण तो एक त्याच्या वेगळ्या शैलीसाठी, म्हणजे लाईक त्याची हाईट कमी आहे, पण ती हाईट कमी असताना देखील त्यांचं जे बोलणं आहे किंवा त्यांचं जे समोरच्याला एक धाक दाखवणं आहे किंवा ती एक शैली आहे, ती इतकी प्रसिद्ध आहे सध्या की तो बिग बॉस मध्ये आलाय। त्यानंतर एक फॉरेन एंट्री पण झाली बिग बॉस मराठीमध्ये, इरिना रोडाकोवा। आता ही ऍक्च्युली कोण आहे, काय आहे, हे रिसर्च केल्यावरच कळणार आहे मला देखील, मी देखील आजच बघितलोय। पण एक फॉरेन एंट्री बिग बॉस मराठीमध्ये झाली आहे। हिंदी बिग बॉस केलेली एक कंटेस्टंट परत मराठी बिग बॉस मध्ये आले, निकिता तांबोळी। अर्थात ती मराठी आहे पण हिंदी बिग बॉस मध्ये ती गेली होती। जसा आपला शिव ठाकरे ऑब्विसली तुम्हाला माहित असेल, जसं तो होता तसंच एक कंटेस्टंट आहे की ती हिंदीमध्ये बिग बॉस मध्ये केले काम, ती परत मराठीमध्ये आले, ती तांबोळी। अजून एक ऍक्टर आहे वैभव चव्हाण, याची देखील एंट्री बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये झाली। आता गाणी झाली, त्यानंतर सिंगर्स झाले, त्यानंतर ऍक्टर्स झाले, यामध्ये रॅपर पण आहे। हो, यावेळी या बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये एक रॅपरची पण एंट्री झाली। आर्या जाधव, एक रॉकस्टार असं म्हणतात तिला। ऑब्विसली ती रॅप पण खूप छान करते, मराठीत रॅप करते हे महत्वाचं। आणि एक मराठीतला रॅपर जसा MC स्टॅन मोठा रॅपर आहे, त्याची एंट्री बिग बॉस मध्ये झाली आणि तो विनर पण झाला। कदाचित ही विनर होईल, बिकॉज म्हणतात की रॅपर लोक भरपूर चांगला विचार करतात, बघू काय होतं। त्यानंतर एक मठाधिपती आहेत जे की ब आपण म्हणतो, असे पुरुषोत्तम पाटील असं देखील एक कॅरेक्टर बिग बॉस मध्ये यावेळी देखील आले। लास्ट टाइम पण एक कॅरेक्टर होतं, त्यांचं नाव मला आठवत नाही, पण यावेळी देखील पुरुषोत्तम पाटील यांची बिग बॉस मध्ये एंट्री झाली। आता हे सगळ्या आर्टिस्ट लोकांची एंट्री झाल्यानंतर शेवटी काही खास माणसांची एंट्री झाली। आमच्या म्हणजे इचलकरंजी मधील धनंजय पवार हे एक रील स्टार आहेत, भरपूर रील्स त्यांनी बनवलेत, भरपूर त्यांनी नाव कमवलंय। इथंच नाही तर सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्र त्यांना ओळखतो। त्यांची एंट्री देखील अशीच दाखवली की बायको आणि आई या दोघांच्या भांडणातून कशी एका नवऱ्याची तारांबळ उडते, याच्या कन्सेप्टवरती आज धनंजय पवार खूप मोठं नाव झालेलं आहे। आणि त्यांची म्हणजे रील स्टार धनंजय पवारची एंट्री बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये झालेली आहे। आणि शेवटी एक अशी एंट्री झाली ती मला खरंच अपेक्षित नव्हती,
एक कॅरेक्टर आहे इंस्टाग्रामवरती, तुम्ही आज कधीतरी बघितला असेल, जेव्हा टिकटॉक होतं तेव्हा देखील बघितलं असेल आणि आता देखील इन्स्टावर रील्स मी बघत असाल. भरपूर लोक त्याला खूप वेगळं समजतात, म्हणजे विचित्र समजतात. पण आज त्या मुलग्याबद्दल मला हे बोलायचं आहे की त्यानं दाखवून दिलं की त्याची एंट्री बिग बॉसमध्ये जेव्हा झाली तेव्हा त्याचं जे वागणं होतं, जेव्हा होस्ट रितेश देशमुख त्यांच्यासोबत बोलत होता किंवा हा त्याच्यासोबत बोलत होता, तेव्हा त्याच्यामधलं जे बोलणं होतं, त्याचा साधेपणा होता, भोळेपणा होता, तो रिअल दिसला. आणि म्हणून मला हे अपेक्षित नव्हतं की रील स्टार सूरज चव्हाण गुलीगत डोसक्यात टेंगूळ, आठवतं का काही शब्द, तर हा सूरज चव्हाण याची देखील एंट्री अनपेक्षितपणे, नाही माहिती काय होईल पुढं, तू जिंकूही शकतो, डोंट नो, बिकॉज त्याचा स्वभाव इतका मन मिळावा आहे की खरंच छान वाटलं बघून. आणि ह्या शोच्या म्हणजे ह्या एपिसोडच्या शेवटी याची एंट्री झाली. मित्रांनो, आत्ताच एपिसोड बघितलोय आणि पटापट तुमच्यासमोर ज्या काही गोष्टी आहेत त्या मांडल्यात. जसं जसं हा शो पुढे जाईल तसा तसा मी तुम्हाला या व्हिडिओमधून किंवा या चॅनलमधून वेगवेगळ्या व्हिडिओमधून माहिती देत जाईन. जर तुम्हाला इंटरेस्ट याच्यामध्ये असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी बिग बॉस संपेपर्यंत तरी त्यांचा पाठलाग सोडणार नाही. तुम्ही माझ्यासोबत राहायला विसरू नका. धन्यवाद.